ज्या पद्धतीनं या ज्या पावसामुळे जे काही घटना घडल्या त्यामुळे मुंबईकर असेल की मुंबईच्या बाहेरच्या लोकांना जो त्रास झाला त्याबद्दलचं माध्यमांनी असेल किंवा विरोधकांनी असेल जे काही भूमिका मांडली तो त्यांचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज, त्याला धमकवण्याचं काही कारण नाही। आणि शरद पवार साहेब असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब असेल किंवा नाना पटोले असेल यांना कोणी काही म्हटलं तर महाराष्ट्राची बदनामी होत नाही अध्यक्ष महाराज। तुम्हाला बोलता येतं पण दुसऱ्याला बोलायचं म्हणजे महाराष्ट्राची बदनामी होते, हे चुकीचं आहे अध्यक्ष महाराज, हे माझं मत आहे अध्यक्ष महाराज। कोणाचंही असो कोणावरही आपण बोलू शकतो कारण जे सत्तेत असेल, मी मगाशी मुद्दामून पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण दिलं। प्रधानमंत्री असताना सुद्धा त्यांची कालर पकडली गेली होती एका महिलेनं आणि त्याच्यावर प्रधानमंत्री त्यावेळेचे तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरूजींनी जे उत्तर दिलं ते लोकशाहीतून दिलं। कारण की जेव्हा आपण सत्तेत असतो तर सत्तेत असताना आपल्यावर टीका होते, सत्तेमध्ये असेल तर आपल्यावर टीका होणारच। आता मिसिंग लिंकवरच येतो अध्यक्ष महाराज, मिसिंग लिंकच्या बद्दलचं एक मोठं भाषण केलं अध्यक्ष महाराज। माझा सवाल असा आहे की त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी लोकांचा वेळ वाचावा, जवळपास 30 मिनिटाचा वेळ वाचतो अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी ते मिसिंग लिंक झाल्यानंतर तो प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली। त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी की खर्च वाढतोय, याच्यात टेक्निकल काही पॉईंट आहेत, ते टेक्निकल पॉईंट वगैरे सगळं आम्हाला क्लिअर करून सांगा, हा एवढा खर्च काही परवडणार नाही। आणि हे सगळं त्यांना पुन्हा तपासण्यासाठी पाठवलं, प्रस्ताव वापस नाही पाठवला, त्याला रद्द केला नाही। आमच्याच सरकारने तो प्रस्ताव आणला आणि तुमचं सरकार 2014 मध्ये आल्यानंतर अध्यक्ष महाराज या मिसिंग लिंकच्या बद्दलचं भूमिका आपण लोकांनी घेतली, त्याला करण्याचा निर्णय आपण घेतला, तो स्वागत आहे। काय अहो तत्कालीन आता तेच म्हणलं, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच होते। अस्थिबद्ध नाही झाली, तुम्ही पुन्हा भाषण ऐकून घ्या, मुख्यमंत्री महोदयांचं भाषण पुन्हा ऐका की त्याच्यामध्ये काही पॉईंट त्यांनी घेतले आणि ते पॉईंट घेऊन तो पुन्हा प्रस्ताव वापस पाठवला असं मुख्यमंत्री महोदय म्हणाले, त्यांनी खरं आहे। अरे ऐका ना, ते मुद्देच सांगतोय मी तुम्हाला काय काय मुद्दे होते। आता 3,000 कोटीचा हा प्रकल्प होता, ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस 3,000 कोटी समथिंगचा हा प्रकल्प होता। आता हा प्रकल्प किती हजार कोटीत केला आपण? 7,100 बोला तुम्हाला आकडे माहित आहे अध्यक्ष महाराज। हा प्रकल्प आपण आता जवळपास 7,181 कोटी रुपयावर आपण घेऊन गेला। या प्रकल्पाचं एका किलोमीटरवर सुधीर भाऊ, धान उत्पादकाला बोनस मिळत नाही, सरकारच्या तिजोरीत पैसे नाही। ऐका एका किलोमीटरवर 540 कोटी रुपये खर्च केलेत, एका किलोमीटरवर 540 कोटी रुपये आपण खर्च केले। 13.3 किलोमीटरचा हा रस्ता आहे। 7,181 कोटी रुपये आपण खर्च केले। हा फुलप्रूफ असला पाहिजे। मला आता खरं तर मी तुम्हाला माझा सवाल आहे या सरकारला की या प्रकल्पाची श्वेतपत्रिका आपण जाहीर करावी, काय काय टेक्निकल मुद्दे आपण त्याच्यात घेतले, काय काय अडचणी येणार नाही, एवढा पैसा का लागला त्या ठिकाणी, याचं उत्तर सरकार देईल का? हे सरकारने पैसे कर्ज रूपाने घेतले अध्यक्ष महाराज, हे राज्याच्या जनतेवर बोजा टाकला। मग या पैशाचा हिशोब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला आहे अध्यक्ष महाराज, पत्रकाराला विचारायचा अधिकार आहे, मीडियाला विचारायचा अधिकार आहे। तुम्हाला विचारता येणार नाही असा सवाल होऊ शकतो अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज मला याची श्वेतपत्रिका सरकारने जाहीर करावी आणि याच्यातल्या सगळे किती पैसे कसे खर्च झालेत, कोण कॉन्ट्रॅक्टर होता,
काय टेक्निकल त्याच्यामध्ये काल परवाची घटना घडली, त्या घटनेमुळे त्या फुलप्रूफ तो प्रोजेक्ट नाही, त्या प्रकल्पाचा विरोध नाही, काँग्रेसनी सुरुवात केली होती, काँग्रेसच्या सरकारने सुरुवात केली होती, त्याला विरोध करायचं कारण नाही, पण एवढे पैसे त्याच्यामध्ये खर्च केलेत, त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, आपल्याला लक्षात असेल तो लहानसा बालक 11 वर्षाचा